आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। नाशिक शहर पोलिसांची एक कौतुकास्पद आणि जनतेच्या विश्वासाला बळ देणारी कारवाई। मालमत्तेच्या गुन्ह्यातील सुमारे 5,07,72,485 रुपयांचा मुद्देमाल थेट 33 फिर्यादींना सन्मानानं परत करण्यात आला। ही महत्त्वाची मोहीम परिमंडळ 2 अंतर्गत राबवण्यात आली आहे। सातपूर, अंबड, इंदिरानगर, उपनगर, नाशिक रोड आणि देवळाली कॅम्प या 6 पोलीस ठाण्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे। सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या 4 मोटरसायकली, 2 रिक्षा, सुमारे 13.460 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक मोबाईल फोन परत करण्यात आला। अंबड परिसरातल्या गुन्ह्यांमधून 3 मोटरसायकली, एक पोकलँड JCB आणि जवळपास 3.8450 ग्रॅम सोनं परत मिळालंय। इंदिरानगर पोलिसांच्या कार्यक्षेत्रातल्या प्रकरणामध्ये 5 मोटरसायकली आणि 2.660 ग्रॅम सोनं परत मिळालं। उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी गेलेली 1 मोटरसायकल, एक JCB परत करण्यात आली। नाशिक रोड पोलीस ठाण्याकडून सर्वाधिक प्रकारचा मुद्देमाल परत करण्यात आला। 2 मोटरसायकली, 2 रिक्षा, 2 ट्रक आणि तब्बल 84.870 ग्रॅम सोनं आणि एक मोबाईल फोन, तर देवळाली कॅम्प भागातून चोरीस गेलेल्या 2 मोटरसायकली आणि सुमारे 29.80 ग्रॅम सोन्याचे दागिने परत करण्यात आले। या एकूण कारवाईतून परत करण्यात आलेल्या मुद्देमालात 17 मोटरसायकली, 4 रिक्षा, 2 ट्रक, 2 पोकलँड JCB, सुमारे 214 ग्रॅम सोनं आणि 2 मोबाईल फोन यांचा समावेश आहे। या मोहिमेत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक पोलीस ठाण्यानं विशेष मुद्देमाल विल्हेवाट अधिकारी नेमले आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर मालमत्ता परत केली। ही संपूर्ण कार्यवाही मुख्यमंत्री यांच्या 150 दिवसांचा कृती आराखडा आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार राबवण्यात आली। काल माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 2 अंतर्गत फिर्यादींना त्यांच्या गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेला माल परत करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला होता। याच्यामध्ये जवळजवळ 5,07,72,000 रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये 21 तोळे सोने आहे, 17 मोटरसायकली आहेत, 4 रिक्षा आहेत, 2 मोठे ट्रक आहेत, एक JCB पोकलँड मशीन आहे आणि काही मोबाईल फोनचा देखील याच्यामध्ये समावेश आहे। सदर कामगिरी ही परिमंडळ 2 अंतर्गत असणारे दोन्ही SCP, सर्व प्रभारी अधिकारी आणि मुद्देमाल कारकून यांनी प्रभावीरित्या काम करून केलेली आहे। सदर मुद्देमाल फिर्यादींना परत करत असताना तसेच काही त्यांचे रोजगारासाठी आवश्यक असणारे वाहन परत केल्यानंतर त्यांनी त्याबाबत समाधान व्यक्त केलेले आहे आणि पोलिसांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। असाच कार्यक्रम पुढे देखील चालू राहणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।